शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता पावसाळ्याला सुरुवात होईल आणि प्रत्येकांची लगबग सुरू होईल की आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची आहे. त्या दृष्टिकोनातून रोपं आणि कलमांची खरेदी करणं यासाठी आपल्या सर्वांची लगबग सुरू होईल. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषीवाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री मीनानाथ गोपीनाथ बेलेकर साहेबांना. बेलेकर साहेब, आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आणि आज आपण विषय घेतलेला आहे की फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. आणि याविषयी आपल्याशी संवाद साधण्यात आहेत श्री मीनानाथ गोपीनाथ बेलेकर साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी, कोल्हार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी कल्याणम कर्तव्यम हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकऱ्यांच्या सेवार्थ सातत्यानं काम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये तब्बल 22 वर्षाहून अधिक कार्यकाळ मीनानाथ बेलेकर साहेब हे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून काम करत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची आहे. या माध्यमातून आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुमचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आणि सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायला आनंद वाटेल की फळबाग लागवडीसाठी रोपं आणि कलमे खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आपला जवळजवळ 22 वर्षाहून प्रदीर्घ काळ कृषी विभागामध्ये आपण एक सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून काम करत आहात. आणि सिंधू नर्सरीच्या माध्यमातून सुद्धा आपली स्वतःची नर्सरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे. तर या दृष्टिकोनातून फळबाग रोपं आणि कलमं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे तुकोबारायाने. या दृष्टिकोनातून रोपं आणि कलमं खरेदी करण्यापूर्वी नेमकं कोणत्या बाबी लक्षात घेणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव मीनानाथ गोपीनाथ बेल्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी, कोल्हार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आज मला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे 90.8 FM वाहिनीवरती फुले कृषी वाहिनी या वाहिनीवरती चवई साहेबांनी 2 मिनटं बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी प्रथम सरांचे आभारी आहे. आणि आज सरांनी जो काही मला प्रश्न विचारला आहे की येणाऱ्या खरीप हंगामासाठी आता थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू होते की मला फळबाग लागवड करायची आहे. त्या संदर्भात आपली जमीन, आपलं हवामान, आपली पाणी हे कसं आहे यानुसार आपल्याला फळबागेची निवड करावी लागेल. त्याच्यामध्ये सरांनी जो काही पहिला प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये फळबाग लागवड करताना रोपांची निवड कशी करावी. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपल्या भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे. कारण आपला जो काही अहमदनगर जिल्हा आहे हा बागायती काही भाग जिरायती आहे. आणि बदलत्या वातावरणानुसार आणि बदलत्या बाजारपेठेनुसार आपल्याला फळपिकाची निवड करावी लागेल. आपल्या ह्या संमिश्र वातावरणामध्ये आपल्याकडे डाळिंब, संत्रा, त्यानंतर तुमचा आंबा, पेरू, चिकू, सीताफळ या सर्वच फळपिकांचा अगदी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये लागवड करता येते आणि त्यातून आपल्याला शाश्वत उत्पादनाची हमी मिळते. तर लागवडीपूर्वी शेतकरी बंधूंनी प्रथम आपली जमीन, आपल्याकडे उपलब्ध असणारं पाणी याचा विचार करून योग्य फळझाडांची निवड केली तर आपल्याला शाश्वत उत्पन्नाचा पर्याय मिळू शकतो असे माझे मत आहे. अगदीच. आपण तर सांगितलं की फळबाग साठी रोपवाटिकेसाठी खरेदी करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. पण महत्त्वाच्या बाबतीतून फळबाग लागवड करत असताना शेतकरी बांधव त्याची जमीन किंवा पाण्याची उपलब्धता किंवा इतर कोणकोणत्या संसाधनाचा देखील विचार करणं गरजेचं आहे असं वाटतं. बरोबर आहे सर. बऱ्याच वेळेला काय होतं की शेजारच्या एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या विशिष्ट फळपिकापासून खूप चांगला फायदा झालेला असतो, परंतु त्याची पाण्याची उपलब्धता, त्याची जमीन ही कशी आहे हे पण पाहणे तितकेसे गरजेचं आहे. कारण अलीकडील काळात डाळिंबासारखं जे पीक आहे हे खूप जास्त उत्पादन देणारं पीक आहे, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांकडं त्यासाठी जो काही लागणारा त्याला जो मेंटेनन्स जो आहे, त्याचं व्यवस्थापन जे आहे हे योग्य पद्धतीनं न झाल्यामुळं आपल्याकडील त्या बागेवरती तेलाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि बऱ्याचशा बागा आपल्याला नाईलाज असतो काढाव्या लागल्या. तर आपल्या आता समजा
उदाहरणार्थ पाथर्डी तालुक्याचा बराचसा भाग हा कोरडवाहू फळबाग आहे. तर पाथर्डीमध्ये संत्र्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर त्या संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन तिथल्या संत्र्याला जे काही भौगोलिक नामांकन जे आहे, आपण GI नामांकन जे म्हणतो, तर तशी जर नामांकन जर त्याला मिळालं तर भविष्यात त्या संत्र्यासाठी खूप चांगली मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. आणि ज्या करंजी पट्टा असेल, तिसगाव पट्टा असेल, त्या पट्ट्यामध्ये जे काही विशिष्ट हवामान, विशिष्ट जमीन, पाणी भलेही कमी असेल परंतु तिथल्या त्या भौगोलिक परिस्थितीमुळं तिथला संत्रा हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात, कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना त्याची चव चाखायला मिळते. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की नागपूर, अमरावतीचा संत्रा खूप चमकदार आणि देखणा दिसतो, परंतु तिथल्या संत्र्यापेक्षाही आपल्या संत्र्याची टिकवण क्षमता आणि गोडी ही जास्त आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागील 4-5 वर्षामध्ये आपल्या तिसगाव आणि करंजी पट्ट्यातील संत्र्याला खूप चांगली बाजारपेठ मिळाली आणि शेतकरी बांधवाच्या पदरात 2 पैसे आपले पडत आहेत. अगदी. त्याचप्रमाणे काही भागामध्ये आंब्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर आंबा सुद्धा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खूप चांगली फळपीक आहे. तर यासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून कोणतं पीक घ्यायचं याचा विचार करून निर्णय घ्यावा. सर्वसाधारणपणे आता आपण आंबा या फळबागाचा उल्लेख केला. मग आंब्याची लागवड करत असताना रोपवाटिकेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं ती कलमं रोपं किती वर्ष वयाची असावीत किंवा कशा पद्धतीचा आंबा रोप सिलेक्शन करणं? बरोबर आहे सर, आपण खूप छान प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की जेवढं झाड जास्त उंचीचं आणि जास्त वयस्कर तेवढं ते लवकर फळ उत्पादन देईल, परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शेवटी वनस्पती आहे, आपल्या जमिनीमध्ये त्याची मुळं जे काही खोलवर रुजतील तेवढं ते आपल्याला प्रोडक्शन जास्त दिवस आणि जास्त देईल. बऱ्याच वेळेला काही शेतकऱ्यांना असं वाटतं की अगदी 5 वर्षाचं झाड जर आपण लावलं रेडीमेड मार्केटमधून आणून तर ते लगेच आपल्याला उत्पादन देईल, पण तसं होत नसतं. तर बऱ्याच वेळेला निसर्गाच्या त्या जमिनीमध्ये ते झाडाची मुळं खोलवर रुजल्यानंतर त्याला एक शाश्वत असा जमिनीचा बेस असतो, आधार असतो, का जेणेकरून ते जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी हे शोषत असतं आणि पुढं त्या झाडाचा विकास जास्त होत असतो. तर लांब पल्ल्याचा विचार करून म्हणजे पुढच्या अगदी 30-40 वर्षाचा विचार जर केला तर आपल्याला फळं रोपाची निवड करताना ते साधारणपणे 1 वर्ष वयाचं असावं हे अगदी शेतकरी बंधूंनी विचार करूनच त्याचा निर्णय घेतला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोक विचार करतात की मोठं झाड लावल्यानंतर त्याला लवकर फळ येतील, पण तो समज चुकीचा आहे. ते झाड फक्त फिजिकली त्याची वाढ जास्त असते, परंतु प्रोडक्टिव्हिटी जी आहे म्हणजे त्याची उत्पादकता जी आहे ती जास्त मोठ्या झाडाची उत्पादकता ही तुलनेनं कमी असते. आणि 1 वर्ष वयाचं साधारणपणे झाड जर आपण लावलं तर त्याला साधारणपणे 3ऱ्या-4थ्या वर्षापासून चांगल्यापैकी उत्पादन सुरू होतं आणि शेतकरी बंधूंना 2 पैसे हक्काचे मिळू शकतात. अगदीच. बेलेकर साहेब, आपण कृषी विभागामध्ये काम करतात, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आपला जवळजवळ 20-22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि आज शेतकरी बांधवांना जर फळबाग लागवड करायचं म्हटलं तर थोडंसं कृषी विभागाकडनं शासकीय अनुदानसुद्धाची योजनासुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबवण्यात येत असते. या दृष्टिकोनातून फळबाग रोप लागवड करत असताना किंवा खरेदी करत असताना शासकीय अनुदान जर आपल्याला फळबाग लागवडीसाठी जर हवं असेल तर या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? बरोबर आहे, खूप महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाशी निगडीत आपण प्रश्न विचारला साहेब. बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं किंवा याच्या संदर्भात कोणती योजना आहे का. तर मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की मी ज्या विभागात काम करतो त्या विभागाच्या शेतकरी बंधूंसाठी 2 महत्त्वाच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना आणि रोजगार हमी लागवड योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना. आता मागील महिन्यामध्ये केंद्र शासनाने त्याच्यामध्ये नावामध्ये बदल केला आहे आणि जी रामजी फळबाग लागवड योजना या नावाने ती योजना लॉन्च झाली आहे. आणि शेतकरी बंधूंनी दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात, परंतु त्यासाठी जे काही योजनेसाठी लागणारे जे काही निकष आहेत त्यामध्ये जे काही अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यामध्ये 5 एकराच्या आत जर शेतकरी असतील तर त्यामध्ये रोजगार हमी योजना याच्यामध्ये ते फळबागेचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांच्याकडं 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, जे शासकीय नोकरदार आहेत किंवा काही व्यावसायिक आहेत,
तर त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकरी बंधूंसाठी आपण पांडुरंग फुंडकर किंवा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देतो. तर दोन्ही योजनेमध्ये शेतकरी भाग घेऊ शकतात. त्यासाठी फुंडकर योजनेमध्ये जर फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने जर नोंदणी केली तर लकी ड्रॉ पद्धतीने निवड होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि जर जी रामजी योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर आता त्या संबंधित गावचे जे काही सहाय्यक कृषी अधिकारी असतील यांच्याकडे शेतकरी बंधूंनी संबंधित कागदपत्र देऊन आपली मागणी नोंदवावी, जेणेकरून जून जुलैमध्ये फळबाग लागवड करणं शेतकरी बांधवांना शक्य होईल. त्याच्यामध्ये अनुदानाचा विचार करता जी रामजी योजनेमध्ये अनुदानाचं जे काही पर्सेंटेज आहे किंवा जे आपण ज्याला आर्थिक लाभ जो म्हणतो तो जास्त आहे. परंतु त्याच्यामध्ये काय होतं की मजुराच्या सहाय्यानं जे काही कामं आहेत, खड्डे खोदणे, खड्डे भरणे, कलमी लागवड करणे, संगोपन करणे, ही कामं शेतकरी कुटुंब प्लस इतर मजुराच्या सहाय्यानं आपल्याला करावी लागतात. तर ज्यांच्याकडं घरचे मजूर उपलब्ध आहेत त्यांनी या योजनेत लाभ घ्यायला हरकत नाही. ज्यांच्याकडे मजुरांची उपलब्धता नाही, ज्यांना मशिनरीनं काम करणं शक्य आहे, अशा शेतकरी बंधूंनी फुंडकर योजनेतून ऑनलाईन अर्ज करून आपल्याला त्या योजनेचा लाभ पदरात पाडून घ्यावा, असे मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो. अगदीच. बेलेकर साहेब, आपण सांगितलं की शासकीय अनुदान घेण्यासाठीची फळबाग लागवड करत असतानाच्या योजना सांगितल्या त्या कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. पण आज जर बघितलं तर जमिनीचं मोठ्या प्रमाणामध्ये तुकडीकरण होताना दिसतं आणि छोट्या छोट्या जमिनी शेतकरी बांधवांच्याकडे आहेत. अशावेळी बांधावरनं जर रोपवाटिकेची लागवड करायची असेल तर त्यासाठी सुद्धा अनुदान मिळतं का? बरोबर आहे सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. बऱ्याच वेळेला बागायती पट्ट्यामध्ये विशेषतः राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या पट्ट्यामध्ये शेतकरी बंधू फळबाग लागवडीसाठी इच्छुक नसतात, कारण त्यांना बागायती पिकांपासून उत्पन्नाचा स्रोत जास्त असतो. तर आपण जी काही संकल्पना मांडली त्याच्यामध्ये बांधावर फळबाग लागवड ही एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. बांधावर फळबाग लागवडीमध्ये आंबा, त्याच्यानंतर चिकू, नारळ, जांभूळ ही महत्त्वाची फळपिकं त्याच्यामध्ये येतात. आणि त्यामध्ये एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल, त्याच्याकडे 1 हेक्टर शेती असेल, तर त्याच्यामध्ये शासन त्यांना 20 रोपाची योजना देतं. म्हणजे 20 रोपं बांधावर बसतील अशा पद्धतीने त्याचं प्रस्ताव असतो. मला सांगा सर, समजा 20 झाडं आपण जर लावले आणि काही कारणास्तव नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा किंवा मानवी चुकांमुळे म्हणा त्यातले 2-4 झाडं जरी आले नाहीत किंवा मर झाली तरी जे काही झाडं वाचतील त्याच्यापासून शेतकऱ्याला स्वतः आणि स्वतःचं कुटुंब यासाठी चांगल्या प्रकारे स्रोत निर्माण होऊ शकतो, अशी त्यातनं संकल्पना आहे. आज सांगायला आनंद वाटतो की ह्या बांधावर फळबाग लागवडीमुळं बघा, आज जर आपण मार्केटला गेलोत तर आज शहाळ्याचं नारळ जर घ्यायचं झालं तर किमान आज 50 ते 60 रुपयाला आपल्याला शहाळ्याचं नारळ मिळतं. तेच जर शेतकरी बंधूंनी 20 झाडं कमीत कमी आपल्या बांधावर लागवड केली आणि त्याच्यापासून एक पक्का स्रोत आपल्याला तयार केला तर शेतकरी बंधूंना ते 2 पैसे त्याचे वाचतील आणि पुढच्या पिढीसाठी त्याच्यासाठी पक्का स्रोत फळांचा तयार होईल आणि त्याला एक इन्कम ऑफ सोर्स पण वाढेल आणि त्याची जी काही स्वतःच्या घरची जी काही एक वेगळा आनंद जो असतो तोही त्याच्या कुटुंबाला मिळेल. अगदीच. आता ही रोपं खरेदी करत असताना किंवा अनुदानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा फळबागेसाठी रोपं खरेदी करत असताना रोपवाटिकेची निवड फार महत्त्वाची आहे. या दृष्टिकोनातून आपला काय सल्ला असेल? बरोबर आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कर्नाटक किंवा केरळ भागातनं खाजगी व्यापारी किंवा आपण त्याला अगदी आपल्या भाषेत असं म्हणू की फिरणारे लोक आपल्याकडे येतात आणि खात्री देऊन सांगतात की बाबा आमचे रोपं घ्या, हे रोपांना लवकर फळधारणा होते. परंतु अशा फिरत्या लोकांकडून रोपं खरेदी न करता शेतकरी बंधूंनी शासकीय रोपवाटिका, शासनमान्य खाजगी फळ रोपवाटिका अशा रोपवाटिकेमधून जर रोपांची खरेदी केली तर तिथं शेतकरी बांधूंना फसवणूक होणार नाही आणि त्याचा जो काही भविष्यात होणारा जो तोटा आहे तो होणार नाही. बऱ्याच वेळेला हे जे फिरणारे लोक असतात हे आपल्या मालाची जाहिरात अगदी उत्कृष्टपणे करतात आणि शेतकरी बंधू त्याला बळी पडतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे. अशा वेळेस आपण त्यांचं
काहीच आपल्याकडे पुरावा नसतो किंवा त्याचं पक्कं बिल नसतं किंवा त्याच्याकडं त्याचा पत्ताच नसतो. तर ते शेतकरी बंधूंनी जर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीसारखी शासकीय रोपवाटिका आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर परवानाधारक जे काही नर्सरीधारक आहेत यांच्याकडून जर रोपं खरेदी केली तर आपल्याला जर उद्या भविष्यात आपली फसवणूक झाली तर आपण त्याला जाब विचारू शकतो की दादा रे, मी तुझ्याकडून रोपं खरेदी केले होते, मला असं असं त्याच्यामध्ये अडचण येते, तर ते आपल्याला ती अडचण भविष्यात सोडू शकतो. आणि मूळ मुद्दा असा आहे की जे काही सरकारी रोपवाटिका आहे अगदी. किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोपवाटिका आहेत त्यांच्यामध्ये वेळोवेळी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्याची तपासणी झाल्यामुळं गुणवत्तेचा तिथं खूप चांगल्या प्रकारे मेंटेनन्स केलेला असतो आणि शेतकरी बंधूंची फसवणूक तिथं आपल्याला टाळता येते. आणि अशा माध्यमातून एखाद्या नर्सरीतनं रोपं खरेदी केली आणि जर शेतकऱ्यांची काही फसवणूक झाली असं त्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं तर त्यानंतर काय उपाययोजना करता येते? बरोबर आहे, खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर. अनावधानानं जर एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक झालीच तर आपण त्या नर्सरी धारकाला जाब विचारू शकतो किंवा वेळप्रसंगी आपण कायदेशीर कारवाई पण त्याच्यावरती करू शकतो. हा फार तुरळक प्रसंग येतो, परंतु शेवटी शेतकरी ज्यावेळेस फळबाग लावतो तर साधारणपणे 4-5 वर्षानंतर त्याचे रिझल्ट्स त्याला पाहायला मिळतात. आणि जर असं काही चुकून झालं, नुकसान भरपाई जर समजा नुकसान झालंच तर आपण त्याची दाद शासन दरबारी मागू शकतो. अगदी. त्यासाठी शेतकरी बांधवांना आपण फळबाग रोपं कलमं खरेदी करत असताना त्याची रीतसर पावती सुद्धा आपण त्या रोपवाटिकेतून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर योजनेच्या माध्यमातून असो किंवा बिगर योजनेच्या माध्यमातून असो, ज्यावेळेस आपण सरकारी किंवा मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून रोपं खरेदी करतो त्यावेळेस त्याची रीतसर पावती घेणं हे शेतकरी बांधवांसाठी गरजेचं आहे की त्याचे दर शासन नियमाप्रमाणे बरोबर आहेत का, किंवा आपल्याकडून वाढीव दर तर घेत नाही ना, आणि भविष्यात काही धोका झालाच तर आपल्याला ती पावती असणं आपल्यासाठी कधी पण फायदेशीरच आहे. अगदीच. संपूर्णपणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोणकोणत्या फळबाग रोपांची कलमांची मागणी शेतकरी बांधवांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते किंवा लागवड करताना दिसत आहेत? बरोबर आहे. अगदी जामखेडपासून तर अकोल्यापर्यंत आपल्या जी काही जिल्ह्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती थोडी भिन्न आहे. अकोल्यासारख्या आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये आंबा, नारळ, डाळिंब हे खूप चांगल्या प्रकारे येतं. मधला जो आपला गोदावरी आणि मुळा प्रवरा हा जो बागायती पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तुलनेनं जी काही आंब्यासारखी फळपिकं असतील किंवा सीताफळासारखी फळपिकं असतील ती तुलनेनं कमी येतात. या पट्ट्यामध्ये नारळ, जांभूळ, डाळिंब ह्या फळपिका चांगल्या येतात. आणि जो कोरडो भाग आहे पाथर्डी, अहिल्यानगर, पारनेर ह्या पट्ट्यामध्ये लिंबूवर्गीय फळपिकं खूप चांगली येतात. त्याच्यामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू, त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या पट्ट्यामध्ये डाळिंबासोबतच कागदी लिंबू हे सुद्धा खूप महत्त्वाचं नगदी पीक आहे. अगदी आपलं श्रीगोंद्याचं लिंबू भारताच्या महत्त्वाच्या ज्या बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये दिल्ली, कलकत्ता, मद्रास ह्या बाजारपेठा त्या फळपिकांना काबीज केलेल्या आहेत. त्याच्यामुळं जिल्ह्याची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे तिची जी काही विविधता आहे त्यामुळे आपल्याला फळपिकामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. अगदीच. शेतकरी बंधन भगिनींनो, आपला आज विषय सुरू आहे फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री मीनानाथ गोपीनाथ बेलेकर साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी कोल्हार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आणि गेल्या बऱ्याच वेळापासून ते आपल्याशी चर्चा करत आहेत फळबाग साठी रोपे खरेदी करत असताना, कलमे खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आपल्यालाही फळबाग रोपं कलमं खरेदी करायचे असेल, काही शासकीय अनुदान घ्यायचं असेल, याविषयी कोणताही आपल्या मनात जर प्रश्न असेल तर आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे, तो आपण टिपून घ्यायचा आहे. 94 22 91 57 59. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9422 91 5759. 94 22 91 57 59. तर जरूर आपण श्री मीनानाथ गोपीनाथ बेलेकर साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधून फळबागेसाठी रोपं आणि कलमे खरेदी करत असताना आपल्याला मनात जर काही शंका असतील तर त्या शंकेचं निरसन आपण करून घेऊ शकता. बेलेकर साहेब, पुन्हा एकदा असा प्रश्न पडतो की जून जुलै पहिला पाऊस सुरू झाला की शेतकऱ्यांची एकच झुंबड उडते खरेदी करण्यासाठी. आणि अशावेळी खूप मोठ्या वाहतुकीचा खर्च असेल किंवा जिथं मिळेल त्या रोपवाटिकेतनं खरेदी करण्याचा सपाटा शेतकरी बांधव करत असतात. या दृष्टिकोनातून कधी शेतकरी बांधवांनी रोपांची खरेदी करणं गरजेचं आहे किंवा वाहतूक करत असताना त्याची कशी काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगता येईल? बरोबर आहे सर, महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे जी काही
जूनमध्ये मृगाचा जो पाऊस येतो त्याची अनिश्चितता असते, तो वेळेवर येईलच याची शाश्वती नसते. म्हणून शेतकरी बंधूंनी जर आगाऊ बुकिंग करून जर ठेवलं, आता सरकारी रोपवाटिका बुकिंग करत नाहीत, पण मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिका ज्या आहेत त्या आपल्या रोपाची बुकिंग अगोदर करून ठेवतात आणि आपल्याला उपलब्धतेनुसार दर्जेदार रोपांचा पुरवठा करतात. तर शेतकरी बंधूंनी जर अगोदर बुकिंग करून जर ठेवलं तर आपल्याला वेळेत त्याचा पुरवठा होईल आणि ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही. कारण मृगाचा जो पाऊस असतो हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. कधी 1 जूनला येतो, कधी 25 मेला येतो, तर कधी अगदी 20 जूनला सुद्धा पाऊस आपल्याकडं पडतो. परंतु साधारणपणे 1-2 चांगले पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बंधूंनी लागवडीचा आग्रह धरू नये असं माझं मत आहे. अगदीच. आणि रोपं किंवा कलमं खरेदी करत असताना खरेदी करायला येण्याच्या पूर्वी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? जमिनीची निवड असेल, पाण्याचा सोर्स असेल किंवा माती परीक्षण असेल, या गोष्टी पण बरोबर आहे. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्याकडे लिंबूवर्गीय फळबागा ज्या आहेत, संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकांसाठी विशेष करून माती परीक्षण आपण त्याला गरजेचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मातीचा सामू जर 5 ते 10% या दरम्यान जर असेल तर त्याच्यामध्ये लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड करणं फायदेशीर आहे. मातीचा जो काही चुनखडीचं त्याच्यामध्ये जो प्रमाण आहे त्या चुनखडीचं प्रमाण जर 10%पेक्षा जास्त असेल तर शेतकरी बंधूंनी संत्रा, मोसंबी आणि लिंबू या फळपिकाची लागवड त्यामध्ये करू नये. कारण चुना 10%पेक्षा जास्त असल्यानंतर भविष्यामध्ये त्या पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी शक्यतो आंबा, डाळिंब अशा जरी फळपिकं असतील तर त्यासाठी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. कारण अतिरिक्त चुन्यामुळे बऱ्याच फळपिकांची वाढ ही होत नाही. आपल्याला वरकरणी डोळ्यांना दिसत नाही, परंतु जो काही चुना आपल्या जमिनीत असतो तो जर जास्त असेल तर फळपिकाची वाढ व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं मृद रसायनशास्त्र या विभागामध्ये माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. त्यानंतर मृद परीक्षण प्रयोगशाळा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगर इथेही माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध आहे. आणि जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे तसेच कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथेही सरकारी मृद परीक्षण शाळा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळाही उपलब्ध आहेत. त्यांचे आपण उपयोग करून घेऊ शकता. अगदीच. जमिनीचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फळबाग लागवड करण्यापूर्वी आपल्या जमिनीचं आरोग्यपत्रिका तयार करून घेणं गरजेचं आहे, हेच बेलेकर साहेब या ठिकाणी सांगत आहेत. बेलेकर साहेब, बऱ्याच वेळापासून आपण आमच्या सर्व शेतकरी बांधवांना फुले कृषीवाहिनी 90.8 FM माध्यमातून फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करतात. अगदी विषयाच्या शेवटाकडे जाता आपल्याला ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधव, अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या सगळ्यांच्यासाठी जर त्यांना फळबाग लागवड करायचं असेल तर जाता काय तुमचा महत्त्वाचा सल्ला असेल? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे सर. काळ बदलतो आहे. आता बदलत्या काळाप्रमाणे आपण फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब या माध्यमातून जास्त संपर्क आपला वाढलेला आहे. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण जूनमध्ये जो काही आपला खरीप हंगाम सुरू होतो आहे तर त्यामध्ये 1-2 पाऊस चांगले झाल्यानंतर आपण फळपिकांची लागवड करायची आहे. आणि घाई न करता अगदी आज समजा मे महिना चालू आहे तर या मे महिन्यातच आपल्या शेतीची चांगली मशागत करून त्याच्यामध्ये जर खड्डे खोदून ठेवले तर मे महिन्यामध्ये खड्डे खोदल्यामुळे फायदा काय होतो की खड्डे तापतात आणि जे काही जमिनीमध्ये असणारे जे काही हे असतात, खोडकीड असेल, सूत्रकृमी असेल किंवा इतर जे हानिकारक किडी जे असतात त्यांचा उन्हामुळे नायनाट होईल. आणि मेच्या शेवट खड्डे, शेणखत, माती मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत आणि जूनमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर आपण रोपाची लागवड करावी असे माझे मत आहे. अगदीच. श्रोतेहो, फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे खरेदी करताना घ्यावयाची काळजी.
याविषयीची इत्थंभूत माहिती श्री मीनानाथ गोपीनाथ बेलेकर साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी कोल्हार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी या ठिकाणी दिलेत. बेलेकर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, सर्व श्रोत्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, फुले कृषीवाहिनी 90.8 FM तर्फे आपलं खूप खूप मनापासून आभार आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आपले खूप आभारी आहे. मला आज श्री चवई साहेब फुले कृषी वाहिनी यांनी बोलण्याची जी काही संधी दिली आणि येणाऱ्या खरीप हंगामासाठी फळबाग लागवडीविषयी मला जे काही 2 शब्द बोलण्याची सरांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सरांचे आभारी आहे आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.